पक्ष्यांच्या युद्धाची कथा भाग 3. राजा राजहंस आणि मंत्री चक्रवाक गुप्तपणे सल्लामसलत करत असताना द्वारपालाने येऊन सांगितलं की मेघवर्ण नावाचा कावळा सिंहल बेटावरून भेटायला आलाय. परंतु मंत्री चक्रवाकाला संशय आला. तो म्हणाला, हा जमिनीवरचा पक्षी आमच्यासारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांकडे का आला? त्याच्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही. परंतु राजा राजहंस साधा होता. तो म्हणाला, मंत्री चक्रवाक, कावळा लांबून सिंहल बेटावरून आपल्याला भेटायला आलाय. त्याचा आदरातिथ्य केलं पाहिजे. आपल्या दरबारातही ठेवून घेऊया वाटलं तर. मंत्री चक्रवाकाला ते पटलं नाही. तरी तो म्हणाला, ठीक आहे, कावळा आणि मोर राजाचा दूत पोपट यांना एकदमच बोलावू दरबारात. मग द्वारपालानं कावळा आणि पोपट यांना आत आणलं. पोपट गर्विष्ठपणे आपल्या आसनावर बसला होता आणि मग लाल भडक चोच हलवत कुर्रेबाजपणे म्हणाला, ए राजहंसा, आमच्या मोर राजानं तुला आज्ञा दिली आहे की त्याला लगेच प्रणाम करायला ये, नाहीतर तुझं राज्य सोडत निघून जा. हिरण्यवर्ण राजहंसाला खूप राग आला. त्याने चिडून म्हटलं, अरे, या पोपटाच्या मानगुटीला धरून हाकलून द्या रे. तिथे कावळा उभा होताच. आपले गटगटीत डोळे फिरवत तो चटकन पुढे झाला आणि मान वाकडी करत म्हणाला, महाराज महाराज, मी मारतो या दुष्ट पोपटाला. परंतु चक्रवाकानं राजहंसाने कावळ्याला शांत केलं. तो म्हणाला, महाराज शांत व्हा. हा पोपट चित्रवर्ण मोराचा दूत म्हणून इथे आलाय. त्याने फक्त आपल्या राजाचा निरोप सांगितला. दूताचं ते कामच असतं, तेव्हा त्याला शिक्षा नको. मग चक्रवाकानं दूत पोपटाला दागिने वस्त्र देऊन त्याचा सत्कार केला आणि सांगितलं, दूत पोपटा, सांग तुझ्या मोर राजाला, आमचे राजवंश महाराज चक्रवर्ती आहेत, तुमच्या राजापेक्षा मोठे आहेत, ते प्रणाम करायला येणार नाहीत. लाल चोचीच्या पोपटाला राग आला, पण काही न बोलता विंध्य पर्वत ओलांडून तो आपल्या राज्यात पोहोचला आणि मोर राजासमोर उभा राहिला. चित्रवर्ण मोर म्हणाला, काय रे, काय आणलीस का बातमी? कसा आहे कर्पूर देश? महाराज महाराज, कर्पूर देश म्हणजे दुसरा स्वर्ग आहे आणि त्याचा राजा राजहंस म्हणजे इंद्रदेव. पण तो प्रणाम करायला येणार नाही म्हणतो, तेव्हा युद्धाची तयारी करावी. मोर राजाचा मंत्री गिधाड शहाणं होतं. ते म्हणालं, महाराज, मंत्री अधिकारी युद्ध नको म्हणत असतील तर ते शक्यतोवर टाळावं. परंतु गिधाडाचा सल्ला मोर राजाला आवडला नाही. तो गर्वानं आपला पिसारा फुलवत म्हणाला, मंत्री, माझं सैन्य पहा, म्हणजे माझी शक्ती कळेल तुम्हाला. शत्रूशी लढून मला त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. मंत्री गिधाडाचा नाईलाज झाला. तरी तो म्हणाला, ठीक आहे महाराज, मग नदी पर्वत जंगल भागात सैन्याची मोर्चाबंदी करावी. प्रधान सेनापतीनं पुढे राहून लढावं. हत्ती घोडे पायदळ यांचा योग्य तो वापर करावा आणि शत्रूच्या सैन्यात फूट पाडावी. तरी त्यावर चित्रवर्ण मोराचं उत्तर होतंच, ते ठीक आहे, पण माझा पराक्रम त्यापेक्षा मोठा आहे. इकडे कर्पूर द्वीपात राजहंस राजाकडे त्याचा मुख्य गुप्तहेर आला आणि म्हणाला, महाराज, चित्रवर्ण मोर आपल्या देशावर स्वारी करणार आहे. आत्ता तो मलय पर्वतावर तळ ठोकू नये. त्याचा एक गुप्तहेर आपल्या राज्यात घुसलाय अशी बातमी आहे. मंत्री चक्रवाक म्हणाला, नक्कीच तो मेघवर्ण कावळा असणार. परंतु राजा राजहंसाचा त्याच्यावर विश्वास बसेना. तो म्हणाला, छे छे, अशक्य. त्या दिवशी तर तो पोपटाला मारायला निघाला होता. आता तो आगंतुकपणे इथे आला हे खरं आहे. कदाचित स्वभावाने तो चांगलाही असेल. तरीही मंत्री चक्रवाक म्हणाला, कदाचित तो लोभीही असेल, पण त्याच्यापासून सावध राहायला हवं. चक्रवाकानं राजहंस राजाला सल्ला दिला की मोर राजाने आपल्या किल्ल्याला वेढा घालण्यापूर्वीच
त्याचं सैन्य दऱ्याखोऱ्यात असताना सेनापती सारसानं त्याच्यावर हल्ले चढवावेत. राजहंसाला मंत्री चक्रवाकाचा सल्ला पटला. मित्रांनो, पाहिलंत ना, मूर्ख बगळा, उर्मट पोपट यांच्या पायी 2 राजात आणि राज्यात युद्ध पेटलं. पक्ष्यांच्या युद्धाच्या कथेचा 3रा भाग ऐकलात ना? आवडला? मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया तर कथेच्या 4थ्या भागात.